नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक मित्रांनो 20 मे 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड। या ठिकाणी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6301 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती भोकर आवक आलेली होती 15 क्विंटलची, कमीत कमी दर 6401 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6540, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 6470। त्यानंतर बाजार समिती आहे मोर्शी आवक आलेली होती 800 क्विंटलची, कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत जास्त दर 6855 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 6680 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर। 5 क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो, फक्त कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी 6105 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूर लाल आवक आलेली होती 813 क्विंटलची। या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी दर 6200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7185, तर सर्वसाधारण दर 6995। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो 4119 क्विंटलची, कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6900 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे 11 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 4905 रुपये, जास्तीत जास्त दर 6105, तर सर्वसाधारण दर 6000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल आवक आलेली होती 429 क्विंटलची, कमीत कमी दर 6600 रुपये, जास्तीत जास्त दर 7135, सर्वसाधारण दर 6876। त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो परभणी तूर लाल आवक 90 क्विंटलची, कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6850, तर सर्वसाधारण दर 6700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव तूर लाल 20 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 4500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी 6250, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6150। त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम अनसिंग तूर लाल आवक आलेली होती 150 क्विंटलची, कमीत कमी दर 6350 रुपये, जास्तीत जास्त दर 6650, तर सर्वसाधारण दर 6400 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती अमळनेर तूर लाल आवक आलेली होती 150 क्विंटलची, कमीत कमी दर 5700 रुपये, जास्तीत जास्त दर 6057 रुपये, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक आलेली होती लाल तुरीची 70 क्विंटलची, कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6700, तर सर्वसाधारण दर 6350। त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती 650 क्विंटलची, कमीत कमी दर 6495 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहेत 6880, तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव या ठिकाणी 6690। त्यानंतर बाजार समिती मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा तूर लाल आवक आलेली होती 1610 क्विंटलची, कमीत कमी दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी 6400 रुपये, जास्तीत जास्त दर 7070, तर सर्वसाधारण दर 6900 रुपये। त्यानंतर बाजार समिती नांदुरा तूर लाल आवक आलेली होती 1450 क्विंटलची, कमीत कमी दर 6420 रुपये, जास्तीत जास्त दर 7150, तर सर्वसाधारण दर 6975। त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती लाल तुरीची 565 क्विंटलची, कमीत कमी दर 6450 रुपये, जास्तीत जास्त दर 6825, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 6700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती रावेर तूर लाल 2 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6345 रुपये। त्यानंतर बाजार समिती गंगाखेड तूर लाल 7 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 7000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे। त्यानंतर बाजार समिती दौंड पटास 1 क्विंटलची तूर आवक, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 6100 रुपये। त्यानंतर नांदगाव 59 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6099 रुपये, जास्तीत जास्त दर 6700, सर्वसाधारण दर 6550 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा तूर लाल आवक आलेली होती 22 क्विंटलची, कमीत कमी दर 3500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6350, तर सर्वसाधारण दर 5800। त्यानंतर औराद शहाजनी तूर लाल 160 क्विंटल लाल तुरीची आवक,
कमीत कमी दर 6,301 रुपये, जास्तीत जास्त दर 6,825, तर सर्वसाधारण दर 6,563 रुपये. त्यानंतर मुखेड तूर लाल 9 क्विंटल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800, तर सर्वसाधारण दर 6,715. त्यानंतर बाजार समिती तुळजापूर तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो 35 क्विंटलची. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,600 रुपये. त्यानंतर उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी 6,500 रुपयापर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव तूर लाल आवक आलेली होती 47 क्विंटलची. कमीत कमी दर 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,700 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर होते 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती राजुरा तूर लाल आवक आलेली होती 30 क्विंटलची. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,800 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पारशिवनी तूर लाल आवक आलेली होती 9 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले आहे 5,301 रुपये, जास्तीत जास्त दर 6,790 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,650. त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा 59 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,425 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,815, तर सर्वसाधारण दर होते 6,750. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सेलू आवक आलेली होती लाल तुरीची 325 क्विंटलची. कमीत कमी दर 6,750 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900, सर्वसाधारण दर 6,850. त्यानंतर बाजार समिती आहे कळंब जिल्हा यवतमाळ तूर लाल 30 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,625 रुपये, जास्तीत जास्त दर 6,750 रुपये, तर सर्वसाधारण दर होते 6,675 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आलेली होती 1,527 क्विंटलची. कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,950, तर सर्वसाधारण दर 6,459. त्यानंतर बाजार समिती घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी 130 क्विंटलची. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल तूर लोकल 255 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,710 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 5,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी 1,324 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 7,102 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,925 रुपये. त्यानंतर बाजार समिती माजलगाव तूर पांढरी 154 क्विंटलची तूर आवक. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,775, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी 7 क्विंटल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,730, तर सर्वसाधारण दर 6,643. त्यानंतर बाजार समिती जामखेड तूर पांढरी 24 क्विंटल तुरीची आवक आलेली मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 6,700, जास्तीत जास्त दर 6,900, सर्वसाधारण दर 6,800. त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूर पांढरी 25 ते 15 क्विंटल तुरीची जबरदस्त आवक. कमीत कमी दर 6,700 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900, सर्वसाधारण दर देखील 6,900. त्यानंतर करमाळा 111 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900, तर सर्वसाधारण दर 6,700. त्यानंतर कर्जत जिल्हा नगर तूर पांढरी मित्रांनो 92 क्विंटल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,800. त्यानंतर गंगापूर तूर पांढरी 12 क्विंटलची तूर आवक. कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर 6,460, तर सर्वसाधारण दर 6,175. त्यानंतर औरादच्या जनी तूर पांढरी मित्रांनो 326 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,401 रुपये, जास्तीत जास्त दर 6,901, तर सर्वसाधारण दर 6,651. त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूर पांढरी 15 क्विंटलची तूर आवक. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,700, तर सर्वसाधारण दर 6,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभावाची अपडेट. राज्यातील तूर बाजारभावात काल काही ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभावात थोडीफार घसरण बघायला मिळालेली आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा.
भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.